म्हणजे मी त्याच्याशी ॲज अ फ्रेंड बोलू शकतो. बाकीच्यांना ना एक इथे इगोज यांचे जपायला लागतात. यू आर नेवर फ्रेंड्स विथ देम, यू आर फ्रेंड्स विथ दर इगोज. आणि तुम्ही त्यांचं किती इगो जपता ह्याच्यावर तुमची फ्रेंडशिप ठरते. म्हणजे पण मला नाही, आणि आय फील माझे ना मराठी लोक खूप चांगली आहेत. आम्ही ऐकतो जे बाहेर म्हणून की हिंदी इंडस्ट्रीमध्ये मराठी माणसाला थोडीशी दुय्यम वागणूक मिळते. मला तर नाही दुय्यम वागणूक नाही मिळाली, पण त्यांचं एक प्रेज्युडिस आहे काय? प्रेज्युडिस मराठी म्हणून किंवा घाटी आपण जसं म्हणतो की तुमच्या सिनेमात तो एक शब्द मी ऑलवेज आता मी स्वतःला सांगतो सगळ्यांनी मराठी माणसांनी सगळ्यांनी गर्वाने म्हणायला पाहिजे मी घाटी आहे. दाखवू ना, घाटी म्हणजे घाटी आहे ना. मी काय, तुम्ही ठाकूर आहात, तुम्ही राजपूत आहात, आम्ही घाटी आहोत. पण असं मला तरी कधी जाणवलं नाही. पण आय डोंट नो वाय, म्हणजे मराठीतला एखादा आमचा एक रितेश देशमुख सोडून तसा कोणी हिंदीमध्ये शाईन झालं नाही. बरं, रितेश देशमुख हा खूप उजवा ॲक्टर आहे, बऱ्याचशा ॲक्टरपेक्षा खूप चांगला ॲक्टर आहे तो, फॅन्टॅस्टिक ॲक्टर. पण रितेश देशमुख सोडल्यास तसा कोणी हिरोईन नाही. हिरोईन्स खूप झाल्या, हिरोईन्स खूप झाल्या. उर्मिला मातोंडकर झाली, माधुरी दीक्षित झाली. ब्लॅक अँड व्हाईट काळापासून आपण बघितलं म्हणजे हो, अगदी शिल्पा शिरोडकरच्या आजीपासून आपण बघायला गेलो, नूतन, तनुजा, हे सगळ्या मराठीच मुली. हो, आणि मग त्या होत्याच ना. मी आणि कोण ह्या आत्तापेक्षी श्रद्धा आहे, आणि तीही मला खूप आवडते. अरे आत्ता जो पिक्चर आहे त्याचा तो मृणाल ठाकूर ॲक्टर्स पण चांगली आहे, चांगली आहे, चांगली. ही आहे आपली आता नवीन शर्वरी वाघ चांगली. त्यामुळे काय मराठी हिरोईन्स आल्या, पण हिरो नाही मिळाला, देऊया आपण. मला ह्या वर्षी द्यायचं म्हणजे खरंच मला एक ते खूप आहे की माझा मराठी एक माणूस तिकडे स्टार व्हायला हवा. बरं, हे सगळं करत असताना तुम्ही राजकारणात मुसाफिरी करून आला. तुम्ही एक 2009ला निवडणूक लढवली मनसेकडनं. राजकारणात काय यावं असं वाटलं? मला राजकारणाचं खूपच फॅसिनेशन आहे. म्हणजे मला कायम म्हणजे पण ते मला वाटतं माझं जे फॅसिनेशन आहे ते इथे करता येईल की नाही मला माहिती नाही. मी जे इथे आहे ते इथे आहे, आणि त्यामुळे मी खूप वेळा ट्रबलमध्ये पण येतो. मला मोजून मापून बोलता येतं. मी आपलं पटकन काय बोलून जातो आणि मग त्याचं ते पहिलं राजकारणात नको असतं. मी अशोक चव्हाण हे जे आपले मुख्यमंत्री ते माझे चांगले मित्र. आम्ही एकत्र कॉलेजला होतो, आम्ही एकत्र राहिलो, वी वर फ्रेंड्स, खूपच क्लोज. त्यामुळे मी त्यावेळेपासून म्हणजे नंतर शंकरराव चव्हाण ज्याला दिल्लीला गेले, मग त्यांनी आणि खूप म्हणजे प्लॅनिंगनी सुरू केलं मिनिस्ट्री. नंतर त्यांनी डिफेन्स, होम, फायनान्स खूप मिनिस्ट्री त्यांनी तिकडे केल्या. त्यामुळे दिल्लीतही घरी राहायचो त्यांच्या, आणि मी एक क्लोजली फॉलो केलेलं असल्यामुळे पॉलिटिक्स मला तो इंटरेस्ट झालेला निर्माण. पण ते एका इलेक्शन लढूनच मी डिझोल्युशन झालो. मग मी लांब म्हणजे अजूनही मला पॉलिटिकली मी खूप अवेअर आहे, खूपच अवेअर आहे, आणि पण तिकडे पुन्हा नाही. काय असं का तुम्हाला राजकारणाबद्दल राजकारणामुळे तुम्ही नाही मला निराशा झाली? नाही मला कोणीतरी काय म्हणतात त्याला MLC केलं तर मला आवडेल. अच्छा, मला कोणीतरी कल्चरल अफेअर्स मिनिस्टर केलं तर मला आवडेल. सी आय नो व्हॉट टू डू. पण मला ती प्रोसेस नको वाटते की त्याच्यात ना म्हणजे इट इज हाऊस पिटली असं म्हणायचं की हाऊस कायमची निवडणुकीची हाऊस पिटली. पण मला तेच म्हणतो ना की आपलं समजा कल्चरल अफेअर्स मिनिस्टर इट इज माय फोर्टे, आपल्याला काय करता येईल, पण कोणी करणार नाही ते सोडा. पण मला आज ते म्हणतो ना की आज म्हणजे आशिषजींबरोबर शेलांबरोबर मला बसून डिस्कस करता येतं. त्याचा मला आनंद आहे की हिअर इज वन कल्चरल अफेअर्स मिनिस्टर हू इज ओपन, हू इज रेडी टू सिट अक्रॉस अँड टॉक. बाकी नाही तर काय जे चालू होतं ते. पण ह्याच्यामध्ये राजकारणाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला तुम्ही सध्या तुम्ही म्हणता की पॉलिटिकल अवेअर आहे. सध्या खूप महाराष्ट्रात एक इंटरेस्टिंग चर्चा सुरू आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खूप चर्चा, आमच्याकडे रोज बातम्या असतात, सध्या कालही होती. त्याची सुरुवात झाली तुमच्या त्या पॉडकास्टपासून. त्याच्याबद्दल खूप जणांनी वेगवेगळ्या जसं तुमचं जसं BTS असतं बिहाइंड द सीन्स, आमच्याकडे बिहाइंड द सीन्स काही चर्चा असतात ज्याला आम्ही ऑफ रेकॉर्ड म्हणतो. अनेकांना असं वाटत होतं की काय तुमचं राज ठाकरेंची ट्युनिंग आहे. तो अचानक मुलाखतीमध्ये ठरवून मुद्दा आला की कसं की ते घडलं खूप इंटरेस्टिंगली. नाही, काय घडलं तेव्हा? घडलं असं की ज्यावेळेला मी तो पॉडकास्ट केला त्यावेळेला मी राजाबरोबर बसलो. आधी त्यांनी विचारलं काय आहे बा. मी म्हटलं तुला एकही प्रश्न सांगणार नाही. म्हटलं राजा त्यातली स्पॉन्टेनिटी निघून जाईल मी सांगितलं तर. आणि म्हटलं यू हॅव अ चॉईस टू से पुढचा प्रश्न.
आणि हा प्रश्न मी पहिल्यापासूनच ठरवलेला विचारायचा किंवा तो पहिला प्रश्न मी विचारला तो थोडासा कसा आहे तो अतिरेक होता तो की कधी मुंबईमध्ये कधी मराठी माणूस नाहीसा होईल कुठल्या साली, तर त्यांचं चांगलं उत्तर दिलं. पण हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि आउट ऑफ द ब्लू त्यांनी जे केलं ना उत्तर दिलं. माझं कायम असं म्हणणं असतं की आपल्या ते का असं असतं की पॉलिटिक्समध्ये आलं आणि काका पुतण्यांचं हे खूपच हे आहे. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ राईट फ्रॉम महाभारत. तर तो मला प्रश्न विचारायचाच होता आणि इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज त्याचं उत्तर ऐकून मी. त्यामुळे असं काहीच ठरलेलं नव्हतं. म्हणजे बरं ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला काही कळलं, मला माहिती पण नाही. तो माझा पॉडकास्ट आल्यानंतर ते त्या दिवशी 24 तास न्यूज पण मला सारखे फोन येई तुम्हाला. बरं म्हटलं मी मला जे सांगायचं ते बोललो की म्हणजे त्याचा एवढा इम्पॅक्ट होईल मला माहिती नव्हतं. आणि काय आहे मला ना कायम असं वाटतं की एक मराठी माणसाचं हित बघणारा मी थोडासा तो पार्शल आहे की माझं म्हणणं असं नाही आहे की इतरांनी कोणी महाराष्ट्रात येऊ नये, कोणी यावं, पण इकडच्या राजकारण्याने पहिलं मराठी माणसाचं हित बघण्यात काय प्रॉब्लेम आहे. सगळेच करतात की म्हणजे भूमिपुत्राला तुम्ही नका ना टाळू, त्याचीच सेफ्टी बघा, पहिली सिक्युरिटी बघा. बरं तसे तुम्ही मराठी माणसाचं हित बघणार 2 लोकांनी एकत्र आलं तर काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला BJPचं आणि शिवसेनेचं ज्यावेळेला फारकत झाली मला वाईट वाटलं की एकदम एक स्ट्रॉंग फोर्स होता ना की आपला. पण तर त्यामुळे बरं पॉलिटिशियन म्हणून म्हटलं तर मला खूप माझे चॉईसेस मला आवडतात असे. राज ठाकरे कारण तो परखड बोलतो, जे परत तो इथे बोलतो. तो एकच माणूस आहे जो स्पष्ट बोलणार आणि पॉलिटिक्समध्ये आहे अजूनही. आणि मला गडकरी साहेब खूप आवडतात. अच्छा. पॉलिटिक्समध्ये माझे काही जे लीडर आहेत. राज ठाकरे सोडून कोण राजकारणी आवडतो? गडकरी आवडतो. देवेंद्र फडणवीस हे मला वाटतं की खूपच आवडतात मला पॉलिटिशियन म्हणून. आत्तापासून नाही, म्हणजे ते ज्यावेळेला नवीन आले ते खूप कमी वयात ते ऑपोजिशनचे लीडर झालेले, प्रदेशाध्यक्ष झाले. पण जो त्यांचा स्टडी आहे ना सगळ्या विषयांवर तो भारी आहे. अच्छा. पेपर घेत नाहीत ते, म्हणजे ही मस्ट बी स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाईम रिडिंग. म्हणजे त्यांना माहिती आहे. म्हणजे मी जेव्हा त्यांचा पॉडकास्ट घेतला ना तो कुठला एक म्हणजे त्यांनी मला कधी सांगितलं नाही काय प्रश्न मला दाखव म्हणून, आणि मी जे प्रश्न विचारले त्या सगळ्याचा इतका करेक्ट स्टडी होता. ही वॉज फिनॉमिनल. आणि ते मला तेव्हापासून आवडतं जे प्रोटेस्ट. आणि ते ही वॉज खूप वोकल होते ते त्यावेळेलाही. ते खूप आवडतात ॲज अ पॉलिटिशियन म्हणून. इज अ फॅन्टॅस्टिक पॉलिटिशियन. आणि कोण आहेत पॉलिटिशियन? अजितदादा मला आवडतात कारण ते नो नॉनसेन्स आहेत. मी ज्यावेळेला पिंपरी चिंचवड बघतो ना मला अजितदादांबद्दल थोडंसं हे वाटतं काय त्यांनी जे म्हणजे केलं आहे. पण सगळे चांगले आहेत पॉलिटिशियन. बरोबर. आता हे जे ह्या पॉडकास्टमध्ये तुमच्या ते एकत्रीकरणाची आणि आशिष शेलार आत्ता कारण म्हणजे ही इज अप्रोचेबल. पॉलिटिशियनने अप्रोचेबल असावं. हो. एक मी फोन केला ते तो लेट करतील पण ते दुसऱ्याशी तरी फोन करतात विचारलं की काय काम आहे म्हणून. तर तुमच्या मुलाखतीतनं जी सुरुवात झाली चर्चा की ठाकरे बंधू एकत्र येणं, ते आता जवळजवळ ती प्रक्रिया एकत्र झाली आहे. काय वाटतं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल तुम्हाला? चांगलं आहे की म्हणजे एक कुठेतरी मराठी माणसाला असं वाटू दे की आता आहेत आपले कोणतरी बरोबर वाटू दे की चांगलं आहे. आणि देर इज ऑलवेज एक स्ट्रॉंग ऑपोजिशन पार्टी असलेली ऑलवेज चांगलं असतं. आणि माझं कायम एक स्वप्न असतं ना की एका पार्टीला बहुमत मिळावं. जर का राजकारण म्हणजे त्या राज्याचं चांगलं व्हायचं असेल ना तर काय आहे ना प्रत्येकाचे इंटरेस्ट असतात ना. माझं फक्त म्हणणं ज्यावेळेला ते कोअलिशन गव्हर्नमेंट असतं ना तर प्रत्येकाचे आणि ते नॅचरल